आजची सर्वात मोठी बातमी समोर येते म्हणजे ठाकरे बंधूंबद्दलची राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकांसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं गेलेत। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला 100 जागा सोडण्यास शिवसेना ठाकरे गट तयार असल्याचं समजतंय, कारण 100च्या खाली जागा मान्य होणार नाहीत अशी अट मनसेनं ठेवल्याची माहिती आहे। मनसेतील उच्चपदस्थ सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। मात्र एका गोष्टीवरून मतभेद आहे आणि तो मुद्दा म्हणजे शिवसेना भवनाच्या वॉर्डाचा। शिवसेना भवनच्या वॉर्डात येतं ती जागा ठाकरे गटानं लढवायची की मनसे, यावर एकमत येण्यात अडचणी येत आहेत अशी माहिती आहे। त्याच्यामुळे पहिली गोष्ट खरी आहे की अशा प्रकारची जागा वाटपांची चर्चा झाली का हे मला माहित नाही, त्याच्यावर माझं उत्तर नाही, त्याच्यावर द्यायचं काही कारण नाही। दुसरा प्रश्न आपला आम्हाला भीती वाटते का, तर अजिबात भीती वाटत नाही। भीती वाटायचं कुठलंच कारण नाहीये, कारण त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीतील यशावर काय परिणाम होईल का, तर अजिबात होणार नाही। आणि महायुती म्हणून मुंबई महापालिकेमध्ये ताकदीनं आम्ही लढू आणि चांगलं यश मिळेल याच्यावरही आमचा विश्वास आहे। त्याच्यामुळे अजिबात भीती वाटायचं काही कारण नाही। या बैठकीत काय घडतंय हे मी पुण्यात बसून नाही सांगू शकणार, कारण मी काय बागेश्वर बाबांच्या सत्संगाला जात नाही ताई। त्यामुळे नेमकं तिथे काय घडतंय हे मला इथे बसून अजिबात सांगता येणार नाही। पण मला वाटतंय की देवेंद्र गट किंवा एकनाथ गट यांच्या लोकांनी जर काही बातम्या पेरल्या असतील तर एकनाथ गट आणि देवेंद्र गट यांना जास्त माहिती असेल, नाही का? तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनसेच्या नेमक्या अटी शर्ती काय, तर उद्धव गटाकडून बीएमसी मध्ये 100 पेक्षा कमी जागा नको, ठाण्यात किमान 50 जागा हव्यात, उद्धव गटानं नाशकात लुडबुड करायची नाही, नाशकात उद्धव गटाला मनसे 80 जागा देईल, पुण्यात राज उद्धव समसमान जागा लढतील,